हॅलो फ्रेंड्स, मी आरती तुमचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजची आपली या वर्षाची ही शेवटची ट्रिप आहे. तर आजची भटकंती आपली पाली बल्लाळेश्वरला आहे. या गणपतीला बल्लाळेश्वर नाव का पडले याची एक मोठी आख्यायिका आहे. त्रेतायुगातील ही कथा आहे. पाली या गावात कल्याण नावाचे एक वाणी आपल्या पत्नी इंदुमतीसोबत राहत होता. या दाम्पत्यांना बल्लाळ नावाचा एक मुलगा होता. त्यामुळे त्याने आपल्या मित्रांनाही गणेश भक्तीत सामावून घेतले होते. एके दिवशी बल्लाळ आणि त्याच्या मित्रांना गावाबाहेर एक खूप मोठा दगड आढळून आला. ही मुले बल्लाळसोबत या दगडाला गणपती मानून त्यांची पूजा करू लागली. ही मुले गणपतीच्या पूजेत एवढी मग्न असायची की त्यांना जेवायचं पण बाकीच्या मुलांच्या पालकांनी बल्लाळची त्याच्या वडिलांकडे तक्रार केली. त्याच्या वडिलांना क्रोध अनावर झाला व संतापाच्या भरात त्यांनी ते देऊळ मोडून टाकले आणि बल्लाळलाही रक्तबंबाळ होईपर्यंत मारले आणि झाडाला बांधून ठेवले. बल्लाळला एवढी दुखापत होऊन देखील बल्लाळचा जप चालूच होता. बल्लाळची ही अवस्था पाहून गणपती ब्राह्मणाच्या वेशात आले. बल्लाळने त्यांना ओळखले. गणपतीने त्याला वर मागायला सांगितले तर बल्लाळने त्यांना तिथेच राहून लोकांचे दुःख दूर करायला सांगितले. तेव्हा गणपती म्हणाले, माझा एक अंश इथे राहील आणि माझ्या नावाच्या आधी तुझे नाव घेतले जाईल. येथील लोक बल्लाळ विनायक म्हणून ओळखतील. असे म्हणून गणपती शेजारच्या दगडात गुप्त झाले. बोला गणपती बाप्पा मोरया. तुम्हाला ही आख्यायिका अगोदर माहिती. मंदिराच्या मागे एक पाण्याचं कुंड आहे. त्यामध्ये एक कासव आम्ही पाहिले. ते छान खेळत होते. कधी पाण्याच्या कडेला येऊन पाणी पित होते तर कधी स्विमिंग चालू होती. कासवाकडून एक खूप छान गोष्ट शिकायला मिळते आणि ती म्हणजे पेशन्स आणि कन्सिस्टन्सी. लाईफमध्ये स्पीडपेक्षा डायरेक्शन आणि पेशन्स जास्त इम्पॉर्टंट आहेत. मंदिराच्या मागच्या बाजूला म्हणजे या कुंडाजवळच एक खानावळ आहे. भोजनालय म्हणता येईल. कोणकर भोजनालय म्हणून आहे. तुम्हाला थाळी बेसिसवरती जेवण मिळतं. अतिशय छान जेवण होतं. भाज्या मला प्रचंड आवडल्या. नेहमीच्या जेवणातीलच पण महागड्या हॉटेलमधील भाज्यांना मागे पाडेल अशी वेगळीच चव होती. आता दुपारचं पोटभर जेवण करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. जाता जाता बोरं दिसली आणि लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. आपल्या मुलांना असं झाडाचं तोडून लगेच खायला भेटत नाही जसं आपल्याला भेटत होतं. आणि प्रवासात ना असं तोंड चालू राहिलं की बरं वाटतं. माझ्यासारखं अजून कोण कोण आहे ज्यांना अशी सवय आहे कमेंट करा. मुलांना बाहेर घेऊन जायचं म्हटलं की ते वैतागतात आणि मग त्रास देतात आणि त्यांना मोकळं खेळू दिलं की पागडू लागतात. श्रीश आपल्या गाडीत जे सापडेल त्याच्याशी खेळत होता. असं बाहेर जाताना खेळण्यासोबत घेतल्या नाहीतर बुक्स वगैरे सोबत घेतलं की ते एंगेज राहतात. नुसतं खिडकीच्या बागेत बघून बघून त्यांना पण कंटाळा येतो. आता आम्ही इथून महडला निघालो आहोत. महडला वरदविनायक आहे आणि गगनगिरी मठ आहे. तर आता बघू दोन्हीकडे किती गर्दी आहे, कारण आता ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे सगळीकडेच गर्दी आहे. पालीपासून महड जवळपास 1.5 तास दाखवत आहे. पाली आणि महड दोन्ही मंदिरांमध्ये स्पेशल दर्शनासाठी पास सिस्टीम नाही, तर तुम्हाला रांगेत लागूनच दर्शन घ्यावं लागतं. मंदिराजवळ पोहोचल्यानंतर गाडी सरळ मंदिराच्या दुसऱ्या साईडला पार्किंगला लावली. म्हटल्याप्रमाणे दर्शनासाठी चांगलीच गर्दी होती, पण अर्ध्या तासात आमचं दर्शन उरकलं. वरदविनायकमध्ये तुम्हाला स्पर्श दर्शन करता येतं. फूल, नारळ, दुर्वा, प्रसाद तुम्ही चढवू शकता आणि जे पुजारी आहेत ते कधीच दर्शनासाठी गडबड करत नाहीत, नीट दर्शन करून घेतात. मंदिरामध्ये शिवलिंगसुद्धा आहे, म्हणून आधी इथे महादेवाचं दर्शन होतं आणि मग वरदविनायकाचं. इथून 7 किलोमीटरवरतीच गगनगिरी महाराजांचं मठ आहे. आम्ही आता तिकडे निघालो आहोत. आपल्याकडे अजून पुरेसा वेळही आहे.
मेट्रोला पण आज चांगलीच गर्दी आहे. इथून फक्त 15 मिनिट पुढे कारल्याचा स्टे दाखवत आहेत. तर आम्ही तिथे थांबणार आहोत. आता गेल्यानंतर फक्त झोपणार, आराम करणार, कारण दिवसभर आज खूप फिरून झालं आहे. MTDCला आल्यानंतर मग आम्ही फक्त आराम केला आणि दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट करून पुण्याकडे निघालो. एकविरा आईच्या दर्शनासाठी निघालो होतो, पण गर्दी पाहून मागे फिरावं लागलं. MTDC रूम टूरचा फुल व्हिडिओ मी शॉर्टमध्ये शेअर केलेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि इंग्लिश नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कॅलेंडर बदलणार आहे, जीवनही बदलेल, विचार बदला, सगळं बदलणार आहे. बी पॉझिटिव्ह.